नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आषाढी एकादशी निमित्ताने आणि माझ्या आंब्याच्या वाढदिवसानिमित्ताने मी आज माझ्या बागेमध्ये आलो आहे। सगळ्यांना प्रथमदर्शनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या आंब्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, गेली 20 ते 25 दिवस मी बागेमध्ये आलो नव्हतो, त्यामुळे बागेची अवस्था तुम्ही बघू शकता, खूप गवत झालं आहे। परंतु काय चिंता करण्याची गरज नाही, जेव्हा कधी अशी थोडीशी उघड जाईल किंवा पाऊस थोडा कमी होईल 1-2 दिवस, त्यावेळेस त्या कारणाने आपण ब्रश कटरनी पूर्ण गवत हे कापून टाकणार। परंतु तरी खूप पाणी साचलं मित्रांनो आणि याच्याने झाडं जाण्याची शक्यता आहे। बघूयात, आपण पूर्ण प्रयत्न करू की जेणेकरून झाडांना काही त्याची पाण्याची इजा होणार नाही आहे। बघू शकता मित्रांनो, हे बघा, ही अशी बागेची कंडिशन आहे। आपल्या जवळजवळ 800 झाडं आपण लावली होती आणि त्यापैकी आता जवळजवळ 770-780च्या 70-80 अशा आसपास झाडं चांगल्या कंडिशनला आहे। 20-25 दिवस न आल्या कारणाने मध्ये फक्त आपण एक कीटकनाशकाची फवारणी घेतली, त्यामुळे काय आलं की जी नवीन पालवी होती ती सुधारली बऱ्यापैकी, पण तरीही बागेवरती किडीचा आणि आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे कोवळी आलेली पानं जी आहेत ती खाल्लेली आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा, हे असं झालं सगळं। आता पर्याय नाही मित्रांनो, आमच्या कोकणामध्ये आणि स्पेशली मुरबाड आमच्या तालुक्यामध्ये खूप पाऊस पडतोय आणि आता सध्या तुर्तास 2-3 दिवस तर मुसळधार पाऊस पडतोय मित्रांनो, आणि बिलकुल उसंत नाही आहे। परंतु आज माझ्या आंब्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे 6 जुलै 2023ला आपण या आंब्यांची लागवड केली होती। इकडे बघू शकता मित्रांनो, हे जवळजवळ आपण त्याच्या बागेच्या साईडने आपण नारळ लावलेत। ह्याच्यामध्ये लोटन आहेत, काही गंगाबोडम आहेत, काही कोलंबस म्हणून मध्ये काही आलं होतं। आपण एका नर्सरीवाल्याकडून कोलंबसची 3 रोपं आणली होती, ती अशी जवळजवळ 16 नारळांची आपण साईडला लावलेली आहे। त्यांची उंची जवळजवळ 8 ते 10 फूट झालेली आहे। आणि आंबे म्हणाल तुम्ही तर काही कमजोर जे होते ते 3, 3.5, 4 फूट आहेत, काही 5 फूट आहेत, काही 6 फूट झालेत मित्रांनो। तर अशा प्रकारे खूप शेतकरी मित्रांच्या कमेंट्स आल्यात मित्रांनो। परंतु खरं सांगू, एक दिवस मी तुम्हाला सांगेल की मी नेमकं काय करतोय आणि मला एवढा व्हिडिओ बनवायला उशीर का झाला आहे। सगळ्यांच्या आधी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, खूपच कमेंट आल्यात आणि मी तरी अजून त्यांचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे। परंतु आता ह्यापुढे आपण सलग व्हिडिओ टाकूयात। ओके, तुर्तास इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो। पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात। बरेचसे टॉपिक राहिलेत जे शेतकरी मित्रांना सांगायचे राहिलेत। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्यावर्षी 1 महिना जवळजवळ आधी पाऊस पडला आहे, त्यामुळे शेतीची जी कामं आहेत ती सगळी रेंगाळली मित्रांनो। काहीही कामं वेळेवरती झालेली नाही आहेत। इवन आमच्याकडे जी भात शेती होते तिची पण अजून लोकांकडे पेरलेला भात उगवला नाही, त्यामुळे त्यांचीसुद्धा म्हणजे सगळीकडे लवकर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण प्लॅनिंग जे असतं ते पूर्ण प्लॅनिंग बारगळलेलं आहे मित्रांनो। आणि यामुळे याचा परिणाम तुम्ही बघू शकता, माझ्या बागेतसुद्धा खूप गवत आणि जे किडी आळींचं नियोजन करायला पाहिजे ते सुद्धा मी चांगल्या पद्धतीने केलेलं नाही आहे। माझ्या आंब्याच्या बागेंची जी काळजी घेते ही माझी आई, ती बघू शकता, ती माझी मिसेस, तीसुद्धा मला कामात मदत करते। ओके, हे बघा, ही अशी मित्रांनो आपली बाग आहे। चला, तर आपण आता जेव्हा पाऊस थांबेल आणि 1-2 दिवस थोडंसं ऊन पडेल असं व्यवस्थित, त्या टायमाला आपण ब्रश कटरने हे सगळं गवत कापून टाकू आणि बाग परत स्वच्छ करू। परंतु बागेची जी नवीन पालवी आहे ती सेटल करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल। पाऊस असल्या कारणाने फवारणी करता येत नाही मित्रांनो, आणि केली तरी त्याचा परिणाम हा जास्त वेळ काय राहत नाही आहे। त्यामुळे आपण तरी काहीतरी करावंच लागेल, त्याशिवाय ही पानं काय नीट होणार नाही आहेत। ओके, थांबतो इकडेच। धन्यवाद, तुमचा खूप खूप आभारी आहे। तुम्ही माझ्या आंबा लागवड, योग्य अंतर, योग्य पद्धत या व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे। जवळजवळ 20,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितला आणि प्रत्येकाने आपापल्या काही सूचना, काही कमेंट्स, काही अभिप्राय मला नोंदवले, त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे मित्रांनो। ओके, थँक्यू सो मच, थँक्यू।